विविध भारती पुणे ठळक बातम्या. आज अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून राजमान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान केला. माझ्या माय मराठीला हा बहुमान मिळवून देण्यात आपले अनमोल योगदान देणाऱ्या त्या सर्व थोरा मोठ्यांचे अखंड महाराष्ट्राच्या वतीनं मनःपूर्वक आभार अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर संदेशाद्वारे अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या आवाजाची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं नक्कल करून त्याचा अवैध वापर करण्यासंदर्भात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगल LLC तसंच AI तंत्रज्ञान उपलब्ध करणाऱ्या अमेरिकेतील 2 कंपन्यांना अंतरिम मनाई आदेश दिला. अशा प्रकारे आपल्या आवाजाचा आणि प्रतिमेचा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात आशा भोसले यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. भारत वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अहमदाबाद कसोटीचा आजचा दुसरा दिवस आहे. भारतानं वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावात गुंडाळला. उपहारापर्यंत भारताच्या 3 गडी बाद 218 धावा झाल्या असून भारत 56 धावांनी आघाडीवर आहे. नॉर्वे इथं सुरू असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं काल रौप्य पदक पटकावलं. 48 किलो वजनी गटात मीराबाईनं स्नेच प्रकारात, 84 किलो तर क्लीन अँड जर्क प्रकारात 115 असं एकूण 199 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग यांच्या वतीनं जिल्हास्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धा पार पडली. स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात मिलेनियम नॅशनल स्कूल संघानं डॉ. शामराव कलमाडी ज्युनियर संघावर एकतर्फी मात करत अजिंक्यपद पटकावलं. तनिष्का राऊत आणि अन्वी कुलकर्णी यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.